नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. यवतमाळमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी. स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश तस्करीवर केलेल्या धडक कार्यवाहीत तब्बल 65 जिवंत बैलांची सुटका करण्यात आली. 2 ट्रकमधून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 आरोपी ताब्यात, तर मुख्य सूत्रधार फरार आहे. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की नागपूर हैदराबाद हायवेवरून 2 ट्रकमधून कत्तलीकरिता गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची ही माहिती पक्की झाल्यानंतर पथकाने सिंदोडा परिसरात सापळा रचला. तपासात समोर आले की ट्रक क्रमांक MH40BY0951 आणि MP04H3515 हे जय बजरंगबली राजस्थानी ढाबाजवळच लपून ठेवलेले होते. कार्यवाही करताना पोलिसांनी दोन्ही ट्रक ड्रायव्हर सोबतच 4 जण, ज्यात शेख शाहनवाज शेख मेहबूब, शेख अरबाज शेख सलीम, मोहम्मद नसरुद्दीन दूर शाहीन कुरेशी, मोहम्मद हसन रोशन अन्सारी यांना ताब्यात घेतले. दोन्ही ट्रकांत 65 जिवंत बैल आणि एक मृत गोरा, एकूण 66 जनावरे अमानुषरित्या दाटीवाटीने भरून ठेवलेली, कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था नव्हती. चौकशी दरम्यान आरोपींनी हा माल कामठी येथील बकार कुरेशी यांच्या असल्याचे सांगितले आणि त्यांच्या सांगण्यावरून जनावरे हैदराबादला नेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून वैद्यकीय तपासणी सुरू केली असून त्यांना गोकुलम गो संरक्षण संस्था केळापूर येथे ठेवण्यात आले आहे. संपूर्ण कार्यवाहीत 2 ट्रक, मोबाईल फोन आणि गोवंश असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मुख्य आरोपी बकार कुरेशी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. यवतमाळवरून अक्रम दिवान यांची रिपोर्ट, महान्यूज 7.